नमस्कार, मी साया नवलकर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासमोर एक रहस्यमय कथा प्रस्तुत करणार आहे। या कथेचं नाव आहे अधुरी एक कहाणी। ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे, अजिबात सत्यकथा नाहीये। घाबरून जाऊ नका हं। अधुरी एक कहाणी। जवळजवळ 30 वर्षांनी इन्स्पेक्टर सावंत पुन्हा एकदा मुंबईला बदलीमुळे आले। झाबावाडीमधील यश बिल्डिंगमध्ये त्यांचं वास्तव्य होतं। काही वर्षापूर्वी म्हणजे त्यांचं बालपण आणि त्यांचं तारुण्य हे कांदेवाडीमध्ये एका चाळीमध्ये गेलं। तेथेच त्यांचं शालेय शिक्षण आणि कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं। आता विजय सावंत यांना मुलगी आणि बायको असं त्यांचं कुटुंब। त्यांच्या बायकोचं नाव सुधाताई आणि मुलीचं नाव कविता। कविताचं लग्न रवी नावाच्या इंजिनियरशी जमलं होतं। रवी हा इंजिनियर असून तो अमेरिकेला स्थायिक होता। अमेरिकेला असल्यामुळे साखरपुडा आणि लग्न अगदी लागोपाठ होणार होतं। घरामध्ये लगीनघाई चालू होती, पाहुण्यांची ये जा चालू होती। हे सर्व चालू असताना एक विचित्र अपघात लागोपाठ 3 दिवस होत होता। चनी रोड स्टेशनच्या बरोबर समोर सिग्नलच्या जवळ सखा पाटील उद्यानाच्या जवळ एका झाडापाशी एक गाड्या आदळत होत्या आणि तेथेच वाहन चालकाचा मृत्यू होत होता, जागीच मृत्यू होत होता। आणि हा सारा परिसर इन्स्पेक्टर सावंतांच्या हद्दीमध्ये होत असल्याने खूप मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होता। सोशल मीडिया त्यांना प्रश्नांनी भेडसावत होती। पेपरमध्ये विचित्र बातम्या येत होत्या। सावंतांना कळत नव्हतं की आता काय करायचं। ते अपघाताच्या ठिकाणी गेले होते, तिथे सगळं पाहत होते, सगळीकडे सगळ्यांना विचारत होते, प्रश्नांची उत्तरं सगळे लोक देत होते, पण कळत नव्हतं हा अपघात कसा होत होता। विचित्र अपघात होत होता, कारण ते झाड होतं लांब, सिग्नल पासून थोडंसं पुढे गेल्यावरच हा अपघात होता। आणि त्यामुळे इन्स्पेक्टर सावंतनी असं ठरवलं की या सगळ्या अपघाताचा सोक्ष लावायचा। आणि म्हणून त्यांनी हवालदार वाघमारेंना घेऊन एका रात्रीमध्ये ते चालकाला घेऊन आपल्या गाडीतून त्या अपघाताच्या स्थळी निघाली। चनी रोड स्टेशनच्या जवळ सिग्नल जवळ गाडी आली। अजिबात कुठच्याही वाहनांचा आवाज नव्हता, कारण रात्रीचे 12 वाजले होते। ट्रेनचाही आवाज नव्हता, रातकिड्याचा किर किर असा आवाज येत होता। गाडी पुढे गेली, झाड होतं, सखा पाटील उद्यान होतं आणि गाडी पुढे गेल्याबरोबर इन्स्पेक्टर सावंत एकदम ओरडले, अरे रामू, गाडी थांबव बघू, ती बघ बाई तुला क्रॉस करताना दिसत नाहीये का? रामू ड्रायव्हरला कळेना आपल्या साहेबांना काय झालंय, त्यांनी पटकन ब्रेक दाबला आणि गाडी थांबली। हवालदार वाघमारे म्हणतात, साहेब तुम्हाला कुठे बाई दिसली? अरे ती काय बाई, ती बघ तिथे निघते बघ, ती बाई बघ पांढरी साडी घातली। अरे कुठे साहेब, तुम्हाला भास होतोय? नाही नाही, मला काही भास होत नाही, थांब थांब मी बघतो बघू ती बाई कुठे चालली। आणि ते इन्स्पेक्टर सावंत वाघमारेंचं काही न ऐकता त्या बाईच्या मागोमाग निघाले। वाघमारे पण त्यांच्या मागोमाग निघाले। बरोबर ती बाई प्लॅटफॉर्म क्रमांक 4 चनी रोड स्टेशनला प्लॅटफॉर्म क्रमांक 4च्या इकडे जात असताना पाहिल्यावर ते पटापट त्या बाईच्या मागोमाग दोघंही गेले। बाई वाघमारेंना अजिबात दिसत नव्हती। बाई ती प्लॅटफॉर्म क्रमांक 4ला आल्यावर इन्स्पेक्टर सावंत पण तिच्या मागोमाग आल्यावर पाहतो तो का एक गाडी फास्ट रीतीने चर्चगेटला जाणारी एक गाडी येत होती। धाड 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 गाडी येत होती आणि गाडी अगदी प्लॅटफॉर्मला आल्याबरोबर त्या बाईने उडी मारली त्या रेल्वे रुळावर। आणि इन्स्पेक्टर सावंत पटकन बोले, अगं बाई तू मारतेस का उडी, काय मारतेस? पण त्या बाईने त्यांचं काही न ऐकता ती पटकन उडी मारली। हे सर्व बघितल्यावर इन्स्पेक्टर सावंतला कळेना, गाडी हळूहळू निघून गेली। निघून गेल्यानंतर बघतो तो काय त्या रुळावर बाई नव्हतीच, कोणच नव्हतं। इन्स्पेक्टर सावंतला कळेना की ती बाई गेली कुठे। आपल्या समोर तर त्या बाईने उडी मारली, मग ती बाई गेली कुठे? हवालदार वाघमारेंना वाटलं की हा काहीतरी वेगळा प्रकार आहे। ते साहेबांना हलवायला लागले, हो साहेब तुम्ही शुद्धीवर या, तुम्हाला सगळा भास होतोय, आता तरी शुद्धीवर या। नाही, अरे बाबा वाघमारे, ती बाई खरंच होती, तिने माझ्या समोर उडी मारली, मी तिला वाचवू नाही शकलो, हे असं कसं झालं?
त्याला कळलं की हा विचित्र प्रकार होतोय. त्यांनी आपल्या साहेबांना घेतलं आणि ते तिघही जण परत साहेबांच्या घरी निघाले आणि साहेबांना सुखरूप आपल्या घरी पोहोचवलं. इन्स्पेक्टर सावंतना त्या दिवशी रात्री अजिबात झोप लागली नाही. विचित्र विचार त्यांच्यामध्ये येत होते. काय होतं. ती बाई त्यांना कोणीतरी ओळखीची वाटली. तिचं नाव अगदी गळ्याशी येत होतं. पण ती बाई खरंच ती होती का आपल्याला खरंच भास झाला का? आणि अशा तंद्रीतच ते झोपले. पहाटे त्यांना डोळा लागला. सकाळी उठल्यावर मात्र त्यांना दरदरून घाम फुटलेला सुधाताई त्यांना फिरवत होत्या. अहो उठा उठा, काय झालं तुम्हाला? अंगाला हात लावला तेव्हा अगदी पूर्णतः ताप त्यांना भरला होता. अंग पूर्ण गरम झालेलं. सुधाताईंना कळेना. त्यांनी डॉक्टरांना लगेच फोन केला. डॉक्टर तातडीने आले. त्यांना जवळजवळ 3 पर्यंत ताप चढलेला आणि थोडंफार ते भ्रमामध्ये बडबड करत होते. जाऊ नको असं विचित्र बोलत होते. तर सुधाताईंना काळजी वाटली. थोड्या वेळाने ते नॉर्मल झाले. औषधं दिली गेली, इंजेक्शन दिलं गेलं आणि ते नॉर्मल झाले. पण काय माहिती त्यांना काही कळेना. सुधाताईंनी त्यांना तंबी दिली. आता आजपासूनच तुम्ही सुट्टी घ्या बघू. आपल्या कविताचं लग्न आहे. तिला हसत हसत आपल्याला सासरी पाठवायचं आणि तुम्ही हे काय करून बसलायत? आता आजपासून काही काम बिन नाही. ते अपघात होतील ते होतील, पण तुम्ही काही लक्ष देऊ नका. मी पाहिजे तुमच्या साहेबांशी बोलते. नको गो बाई, काही बोलू नकोस, मी आजपासून सुट्टी घेतलेली आहे असं म्हणून त्यांनी हा विषय तिथेच थांबवला. पण तरी पण दिवसभर ते विचार करत होते. शेवटी त्यांनी रात्री ठरवलं की सगळी सामसूम झाल्यावर आपण परत त्या अपघाताच्या ठिकाणी जायचं आणि तसं ठरवल्याप्रमाणे ते स्वतः एकटेच आपली गाडी घेऊन त्या अपघाताच्या ठिकाणी निघाले. परत तोच सिग्नल, तेच सकापाटील उद्यान, तेच झाड आणि गाडी घेऊन जाताना आवाज रातकिड्यांचा, परत तोच किरकिर आणि गाडी तिथे बरोबर झाडाच्या इकडे आल्याबरोबर ती बाई पुन्हा त्यांना दिसली. तीच ती पांढरी साडी, तेच ते काय केस सोडलेले आणि त्यांनी पटकन ब्रेक दाबला आणि गाडी थांबली. परत ते गाडीतून उठले आणि त्या बाईच्या मागोमाग गेले. तोच तो चांदी रोडचा प्लॅटफॉर्म क्रमांक 4. धाड 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 गाडी येत होती. रात्रीचे 12 वाजलेले आणि ती बाई उडी मारणार तेवढ्यात इन्स्पेक्टर सावंत जोरात ओरडले, रूपा नको ग उडी मारूस, बघ तरी कोण आलंय. मी विजय, तुझा विजू, खरंच आलोय मी, बघ तरी माझ्याकडे. तेव्हा त्या बाईने मात्र त्या विजय सावंतकडे बघितलं. विजय, माझा विजू, तू आलास आज? एवढ्या वर्षांनी तू आलास? एवढ्या वर्षांनी तुला माझी आठवण आली? विजय सावंतला कळेना. ते जवळ गेले त्या बाईच्या आणि तिचा हात हातात घेतला. रूपा, असं का बोलतेस तू? खरंच मी आलोय. का असं करतेस? का उडी मारते? नको, मला हे जीवनच नकोय. तू नाहीस तर मी जगू तरी कशाला? मला उडी मारायला तू का नाही हे केलंस? हे सगळं बोलत होते आणि ती गाडी निघूनही गेली. पण त्यांना कळेना की रूपा असं का करते. त्यांना कळेना हे विचित्र का होतंय आपल्या जीवनामध्ये, भयानक काय होतंय. आणि कोण होती ही रूपा? कोण होती रूपा? रूपा कॉलेजमध्ये रूपा आणि विजयचं प्रेम भरलं. दोघं एकमेकांना अनुरूप होते. हे प्रेम बहरलं, फुललं. दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या, शपथा घेतल्या. परंतु विजयला मात्र त्यांनी UPSC IPSची परीक्षा पास झाला आणि पोलीस खात्यात त्याची भरती झाली आणि पहिली बदली त्याची नागपूरला झाली. विजय सावंत इन्स्पेक्टर विजय सावंत म्हणून ओळखायला लागले. नागपूरला त्यांनी आपल्या आईवडिलांना पण नेलं, कारण एकुलता एक मुलगा असल्यामुळे गत्यंतर नव्हतं. रूपाचा निरोप घेताना त्याचं मन जड झालेलं, पण तरी पण त्यांनी आश्वासन दिलं की रूपा, मी खरंच तुझ्याकडे नक्की येईल आणि आपलंही लग्न नक्कीच लवकरात लवकर होईल. मी आईबाबांशी लगेच बोलतो. रूपाने जड अंतःकरणाने त्याला निरोप दिला. नागपूरला गेल्यावर काही महिन्यांनी त्यांचं म्हणजे वडिलांची तब्येत बिघडली आणि वडिलांनी शेवटच्या क्षणाला, शेवटच्या श्वासाला विजयकडून वचन घेतलं की माझ्या एका मित्राची, सुधा जोशीची तू लग्न कर, कारण माझी इच्छा आहे आणि माझ्या मित्राची इच्छा आहे. सुधा जोशी पुण्याला राहत असे. विजयला कळेना आपल्या वडिलांचा जीव आता टांगणीवर आहे. वडील आता थोड्या तासाचे सोबती आहेत आणि म्हणून त्यांनी आपल्या आईसमोर वडिलांना वचन दिलं आणि त्यावेळेला मात्र वडिलांनी डोळे मिटले ते कायमचे. हे असं चालू असताना विजय आणि रूपाचे जे फोन होत होते, पत्रव्यवहार होत होते, हे एकदम बंद झाले. कारण महिन्याला एक तरी पत्र विजय लिहित होता रूपाला. रूपाला कळेना की एकदम हा पत्रव्यवहार कसा बंद झाला, फोन कसे बंद झाले. ती पत्र पाठवत होती तर विजय पण त्याला पत्राचं उत्तर देत नव्हता.
शेवटी रूपाने विजयच्या मित्रांना भेटायचं ठरवलं आणि विचारलं. तेव्हा त्या मित्रांनी सांगितलं, तुला माहिती नाही का की विजयचं लग्न झालंय. त्याने दुसरं लग्न केलं. लग्न केलं? हो. लग्न केल्याबरोबर रूपाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला कळेना, ती सैरबैर झाली, वेड्यासारखी वागू लागली. काहीच कळत नव्हतं. तिच्या आईवडिलांनी तिच्या लग्नाचा विचार केला, पण ती लग्नाला तयार नव्हती. माझं पहिलं प्रेम हे शेवटचं प्रेम असेल आणि मी त्या माणसाचीच लग्न करीन असं म्हणून तिला कशातही रस वाटत नव्हता. आणि एकदा मात्र तिने धाडसी निर्णय घेतला आणि बरोबर रात्री 12 वाजता जाऊन तिने चनी रोड स्टेशनलाच 4 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर गाडीखाली उडी मारून तिने तिचा जीव संपवला. हे सगळं विजयला थोडंफार माहिती होतं आणि म्हणूनच त्याला संशय आला की ही जी मुलगी आहे ही रूपा कशावरून नसेल. आणि खरोखर ती रूपा निघाली. इन्स्पेक्टर सावंतने तिची हात धरून माफी मागितली. रूपा, मला खरंच माफ कर, मला यायला उशीर झाला गं. रूपा म्हणाली, तू कर्तव्याच्या पुढे प्रेम विसरलास रे. तू तुझ्या आई वडिलांसमोर तू मला विसरलास. असं का वागलास? आज एवढ्या वर्षाने तू आलास, बस, मला आणखी काही नको. पण विजय सावंतनी एक प्रश्न मात्र रूपाला विचारला की तुला माझ्यावर सूड उगवायचा होता ना, पण मग त्या निष्पाप 3 जीवांचा का तू बळी घेतलास? त्यावेळेला ती हसली आणि म्हणाली, त्या तिघाही ना त्यांच्या कर्मानेच मेलेले आहेत रे. कारण तू जी चूक केलीस ना तुझ्या जीवनामध्ये, ती चूक ते तिघं करत होते, हे लक्षात ठेव. आणि म्हणून ते त्यांच्या कर्मानेच मेलेले आहेत. मी मात्र निमित्त त्यांना ठरले, हे लक्षात ठेव. रूपाने विजयचा हात हातात घेतला आणि जड अंतःकरणाने ती बोलली, विजू, आता मी चालले. या जन्मी आपली भेट झाली नाही, पुढच्या जन्मी होईल की नाही माहिती नाही. आता माझ्या मनात काहीही क्लेश नाही. तुझ्या मुलीचं लग्नही चांगल्या प्रकारे पार पडेल. तुझ्या मुलीला आणि जावयाला माझे अनेक आशीर्वाद. माझं शरीर नष्ट झालं, आत्मा माझा इथेच घुटमळत होता, तुझी वाट बघत होता. तू मला भेटलास, बस झालं. आता मी निघू असं म्हणून जड अंतःकरणाने रूपाने विजूचा निरोप घेतला आणि ती निघून गेली. तिला दूरवर विजय सावंत बघत होते आणि जड अंतःकरणाने ते आपल्या घरी निघाले. या प्रसंगाला एक गाणं मात्र बोलावंसं वाटतं. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडीला, अधुरी एक कहाणी. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी. रसिक हो, ही गोष्ट काल्पनिक नक्कीच आहे, पण मुंबईला चनी रोड स्टेशनच्या जवळ जे ठाकूरद्वार आहे ना, तेथे मात्र झावबावाडी आहे आणि तेथे यश बिल्डिंग आहे हो. आणि चनी रोड स्टेशन आहे. चनी रोड स्टेशनचा प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आहे. चनी रोड स्टेशनच्या समोर सत्ता पाटील उद्यान आहे. तो सिग्नलही आहे आणि झाड पण आहे. मग घाबरू नका हं. तेथे जायला कदाचित तुम्हाला रूपा भेटेल. धन्यवाद.